नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीट PSIR इन मराठी या यूट्यूब चॅनलवर परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण जो आपला पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र हा जो ऑप्शनल विषय आहे यातला पेपर 1 चा सेक्शन बी सुरू करतो आहोत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पेपर 1 चा सेक्शन ए जो आहे तो पॉलिटिकल थिअरी नावानी आहे आणि जो सेक्शन बी आहे तो इंडियन गव्हर्नमेंट आणि पॉलिटिक्स या नावाचा आपला सेक्शन बी आहे। परीक्षेत याचं वेटेज 125 मार्कांचं असतं। म्हणजे पेपर 1 जो असतो तो सगळ्यांना माहिती आहे की 250 मार्काचा असतो आणि त्याच्यापैकी जे सेक्शन ए आहे त्याचं वेटेज 125 मार्क आणि सेक्शन बी चं वेटेज 125 मार्क, असं 125 मार्काचा मिळून 250 मार्काचा पेपर 1 असतो। तर आता हा इंडियन गव्हर्नमेंट म्हणजेच भारतीय शासन आणि राजकारण हा विषय आपण जो बघणार आहोत त्यातला पहिला टॉपिक आहे इंडियन नॅशनलिझम। म्हणजेच काय, तर भारतीय राष्ट्रवाद नावाचा जो टॉपिक आहे तो याचा पहिला टॉपिक आहे। या टॉपिकचं महत्त्व असं की एकतर अभ्यासायला हा खूप सोपा टॉपिक आहे, पहिली महत्त्वाची गोष्ट। दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट की याच्यावर कंपल्सरी एक प्रश्न येतोच दरवर्षी। म्हणजे अगदी काही नाही तर एक 5 मार्काची शॉर्ट नोट का होईना या टॉपिकवर कंपल्सरी येते आणि हा टॉपिक अभ्यासासाठी आपल्याला फार काही करावं लागत नाही। त्याचं कारण आहे आपल्याला एनिवे GS2 साठी जो भारताचा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे तो आपल्याला बघावाच लागतो, त्याच्यामुळे तेच इथे शिकायचं आहे। फक्त थोडं जास्त वाईड अँगलनी किंवा अजून थोडेसे जास्त वेगवेगळ्या मतांच्या द्वारे आपल्याला भारतीय चळवळीचा अभ्यास इथे करायचा आहे। म्हणजे समजायला एकदम सोपा हा टॉपिक आहे, अतिशय महत्त्वाचा आहे। पण इथे तुम्ही याच्याबद्दल जे काही शिकताल तर तुमच्या उत्तराची क्वालिटी, कारण का इथे तुम्हाला हा टॉपिक इथे व्यवस्थित शिकल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आपल्याला इथे अभ्यासावे लागणार आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे। तर त्या पर्स्पेक्टिव्ह तुम्ही इथे शिकले तर त्याचा फायदा असा होईल की तुम्हाला GS मध्ये पण GS म्हणजे जनरल स्टडीजचा पेपर 2 मध्ये जेव्हा आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे उत्तर लिहू तर तिथे तुम्हाला उत्तर लिहिताना ह्याचा खूप फायदा होईल आणि तिथे तुमची उत्तरही इतरांपेक्षा वेगळी असतील, कारण की तुम्ही एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह तिथे मांडू शकताल। तर अशा अर्थाने हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण सुरू करू। एकदा मी या टॉपिकचा कंप्लीट जो सिलेबस प्रॉपर मेन्शन्ड आहे तो मी तुम्हाला सांगते। त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की सध्या मी रेफरन्सला जो घेतला आहे तो UPSCचा स्टँडर्ड सिलेबस मी घेतलेला आहे आणि MPSCचाही थोडाफार तसाच असणार आहे। MPSCच्या सिलेबसमध्ये जसं त्यांनी प्रत्येक वेळी मेन्शन केलेलं आहे की कुठलाही टॉपिक अभ्यासताना त्याच्यात महाराष्ट्राच्या विशेष पर्स्पेक्टिव्हने आपल्याला तो बघायचा आहे, हे तिथे प्रत्येक ठिकाणी सिलेबसमध्ये MPSCने सांगितलेलं आहे। तर त्यामुळे आपण पुढे उत्तर लिखाण करताना महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्हने काय अजून ते डीप विचारू शकता हे बघू। पण सध्या ओव्हरऑल आपण जो टॉपिक आहे तो त्याच्या नोट्स मात्र या पुढच्या 3-4 जेवढ्या किती लेक्चर्समध्ये होईल आपण त्याच्या नोट्स आधी व्यवस्थित बघून घेऊयात। तर मी पूर्ण सिलेबस एकदा इंग्लिशमध्ये वाचते। टॉपिकचं नाव आहे इंडियन नॅशनलिझम म्हणजे भारतीय राष्ट्रवाद, ठीक आहे। त्याच्यातला मुद्दा नंबर 1 आहे पॉलिटिकल स्ट्रॅटर्जीज ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल। म्हणजे भारतीय जी स्वातंत्र्य चळवळ होती त्याच्यासाठीच्या राजकीय रणनीती कुठल्या होत्या, त्या रणनीती आपल्याला अभ्यासायच्या आहेत। हे UPSCने सांगितलेलं आहे आणि MPSCने पण की काय स्ट्रॅटर्जीज तुम्हाला विशेषत्वाने अभ्यासायच्या आहेत। त्या स्ट्रॅटर्जीज आहेत कॉन्स्टिट्यूशनलिझम टू मास सत्याग्रह, म्हणजे संविधानवाद ते जनसत्याग्रह किंवा मोठ्या प्रमाणात जे लोकांच्या सहभागाने जे सत्याग्रह झाले वेगवेगळे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। त्यानंतर नॉन कोऑपरेशन म्हणजेच असहकार आंदोलन आपल्याला माहिती आहे। सिव्हिल डिसओबिडियन्स म्हणजेच सिव्हिल डिसओबिडियन्स म्हणजे सविनय कायदेभंग। त्याच्यानंतर मिलिटंट अँड रिव्होल्युशनरी मुवमेंट, मिलिटंट म्हणजे उग्रवादी आणि रिव्होल्युशनरी म्हणजे क्रांतिकारक। तर या ज्या चळवळी आहेत या चळवळी आपल्याला बघायच्या आहेत। पीजेंट
मुवमेंट अँड वर्कर्स मुवमेंट म्हणजे शेतकऱ्यांच्या चळवळी आणि वर्कर्सच्या म्हणजे कामगारांच्या चळवळी, तर या सुद्धा आपल्याला या टॉपिकमध्ये UPSC आणि MPSC अभ्यासायला सांगितलेले आहेत. दुसरा टॉपिक आहे इंडियन नॅशनलिझमचा. दुसरा सब टॉपिक आहे पर्स्पेक्टिव्ह ऑफ इंडियन नॅशनल मुवमेंट. भारतीय स्वातंत्र्य चळवळ जी होती ना, तिच्याबद्दलचा पर्स्पेक्टिव्ह म्हणजे तिच्याबद्दलचा दृष्टिकोन किंवा दृष्टिकोनला हिंदीमध्ये शब्द आहे परिप्रेक्ष्य. तर त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन विविध अभ्यासकांचा काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. हा शिकायला अत्यंत इंटरेस्टिंग टॉपिक आहे जो आपल्याला आजच्या राजकारणाशी सुद्धा रिलेट करता येतो. तर याच्यात त्यांनी कुठले कुठले पर्स्पेक्टिव्ह आपल्याला रेफरन्सला सांगितलेले आहेत, तर लिबरल म्हणजे उदारवादी, सोशलिस्ट म्हणजे समाजवादी, मार्क्सिस्ट म्हणजे मार्क्सवादी, रॅडिकल ह्युमनिस्ट म्हणजे उग्र मानवतावादी आणि दलित पर्स्पेक्टिव्ह. तर हे 4-5 आपल्याला त्यांनी अभ्यासायला सांगितले. तर हा आहे पूर्ण इंडियन नॅशनलिझमचा भारतीय राष्ट्रवाद जो टॉपिक आहे त्याचा सिलेबस. तर याच्यातला जो आता पहिला टॉपिक आहे आपण सांगितलं पॉलिटिकल स्ट्रॅटर्जीज ऑफ इंडियन फ्रीडम स्ट्रगल म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी कुठल्या कुठल्या रणनीतींचा अवलंब आपण केला होता, भारतीयांनी केला होता. त्या रणनीतींपैकी पहिली रणनीती आहे कॉन्स्टिट्यूशनलिझम. आता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1885 साली जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा जो सुरुवातीचा टप्पा होता तर त्याला आपण मवाळवादी कालखंड म्हणतो. का मवाळवादी कालखंड म्हणतो? कारण त्या कालखंडात काँग्रेसचं नेतृत्व करणारे जे काही ती सगळी मंडळी होती तर त्यांनी संविधानिक मार्गांचा अवलंब केला होता, हे आपण बघितलेलं आहे. तर एक्झॅक्टली तेच इथे आपल्याला अभ्यासायचं आहे की नक्की तो संविधानिक तो कॉन्स्टिट्यूशनलिझमचा मार्ग कसा होता हे आपल्याला याबद्दल माहिती असणं इथे त्यांना महत्त्वाचं वाटतंय, म्हणून आपण इथे तो अभ्यासणार आहोत. तर तुम्ही आता हेडिंग द्या. कॉन्स्टिट्यूशनलिझमला आपण मराठी शब्द घेतलेला आहे संविधानवाद. तर तुम्ही आजच्या टॉपिकची हेडिंग द्या संविधानवाद. आजच्या लेक्चरमध्ये आपण हा जो संविधानवाद टॉपिक आहे हा पूर्ण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर आता याच्यात पहिलं लिहून घ्या संविधानवाद म्हणजे काय. प्रश्न लिहा. जसं मी सांगितलेलं आहे तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे पेन वापरत जा. तर हा तुम्ही लाल पेनाने म्हणजे प्रश्न प्रॉबेबली लाल अक्षरात आणि उत्तर निळ्या अक्षरात असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला वाचताना नोट सोपं जाईल. तर आधी लिहा संविधानवाद म्हणजे काय. कारण कुठलंही उत्तर लिहिताना आपल्याला आधी जो तो टॉपिक आहे त्याची डेफिनेशन एक दोन वाक्यामध्ये सांगणं अपेक्षित असतं. उत्तर व्यवस्थित एक सिस्टमॅटिक पद्धतीने उत्तर लिखाणाच्या पद्धतीत कुठलाही प्रश्न जेव्हा विचारला जातो तर आपण आधी त्याची डेफिनेशन लिहितो. तर आधी आपल्याला हे समजणं महत्त्वाचं आहे संविधानवाद म्हणजे काय. म्हणजे आपल्याला माहिती असतं बेसिकली. आता तुम्हाला जर संविधानवाद म्हणजे काय विचारलं तर आपण सहजपणे सांगू शकतो, पण ते नेमक्या शब्दात सांगता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी नोट्स असतात बेसिकली. तर लिहून घ्या संविधानवाद म्हणजे काय. तर राजकारण्यांद्वारे विविध प्रकारच्या राजकीय रणनीती राजकीय उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी वापरल्या जातात. याच्यात राजकीय उद्दिष्टे जे आहे त्याला अंडरलाईन करा. मी परत एकदा पूर्ण वाक्य सांगते. राजकारण्यांद्वारे विविध प्रकारच्या राजकीय रणनीती राजकीय उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी वापरल्या जातात. संविधानवाद ही सुद्धा अशीच एक रणनीती आहे जी उदारवादी तत्वज्ञानावर आधारित आहे. उदारवादला अंडरलाईन करा.
पेपर 1 मध्ये आपण उदारवाद काय, पेपर 1च्या सेक्शन ए मध्ये उदारवाद ही जी तत्वज्ञाने किंवा ही जी पॉलिटिकल थिअरी उदारवादाची ती बघितलेली आहे आपण, ती सगळीकडेच बघत असतो. आता पुढे लिहा, तिथे फुल स्टॉप द्या, ते वाक्य संपलं. उदारवाद हा या धारणेवर आधारित आहे की, उदारवाद हा या धारणेवर आधारित आहे की माणूस हा विवेकी आहे. विवेकीला अंडरलाईन करा. उदारवाद हा या धारणेवर आधारित आहे की माणूस हा विवेकी आहे, त्यामुळे राजकीय साध्य किंवा साध्ये, ज्याला इंग्लिशमध्ये एंड्स म्हणतात, ENDS, एंड्स म्हणजे साध्य किंवा अनेकवचनी साध्ये. त्यामुळे राजकीय साध्य ही तर्कपूर्ण किंवा विवेकी चर्चेच्या आधारे, किंवा चर्चांच्या आधारे प्राप्त केली जाऊ शकतात. राजकीय ध्येये साध्य करण्यासाठी हिंसेची आवश्यकता नाही. आता मी पूर्ण सगळं परत एकदा वाचते. संविधानवाद म्हणजे काय? राजकारण्यांद्वारे विविध प्रकारच्या राजकीय रणनीती, राजकीय उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी वापरल्या जातात. संविधानवाद ही सुद्धा अशीच रणनीती आहे जी उदारवादी तत्वज्ञानावर आधारित आहे. उदारवाद हा या धारणेवर आधारित आहे की माणूस हा विवेकी आहे, त्यामुळे राजकीय साध्ये ही तर्कपूर्ण किंवा विवेकी चर्चेच्या आधारे प्राप्त केली जाऊ शकतात. राजकीय ध्येये साध्य करण्यासाठी हिंसेची आवश्यकता नाही. पुढे लिहा, भारताच्या संदर्भात स्वातंत्र्य चळवळीच्या पहिल्या टप्प्यातील राष्ट्रवादी नेते हे उदारवादी शिक्षण घेतलेले असल्याने भारताच्या संदर्भात स्वातंत्र्य चळवळीच्या पहिल्या टप्प्यातील राष्ट्रवादी नेते हे उदारवादी शिक्षण घेतलेले असल्याने त्यांनी आपले स्वातंत्र्य प्राप्तीचे लक्ष्य गाठण्यासाठी किंवा ध्येय गाठण्यासाठी, स्वातंत्र्य प्राप्तीचे लक्ष्य गाठण्यासाठी संविधानवादी किंवा संविधानात्मक पद्धतींचा वापर केला. ठीक आहे, मी पूर्ण परत एकदा सांगते. भारताच्या संदर्भात स्वातंत्र्य चळवळीच्या पहिल्या टप्प्यातील राष्ट्रवादी नेते हे उदारवादी शिक्षण घेतलेले असल्याने त्यांनी आपले स्वातंत्र्य प्राप्तीचे लक्ष्य किंवा ध्येय गाठण्यासाठी संविधानवादी किंवा संविधानात्मक पद्धतीचा वापर केला. ठीक आहे, हे उत्तर झालं. संविधानवाद म्हणजे काय? उत्तर म्हणजे त्याचं एक इंट्रोडक्शन. ठीक आहे,
संविधानवाद म्हणजे काय, त्याचं एक बेसिक इंट्रोडक्शन झालं. आता पुढे आपल्याला काय लिहायचं आहे की आपण हे बघितलं, आपलं शेवटचं वाक्य आहे संविधानात्मक पद्धतींचा वापर केला. मग आता साहजिकच पुढचा प्रश्न आपल्याला पडला आहे की कुठल्या कुठल्या होत्या त्या संविधानात्मक पद्धत, ते आता आपण ते बघूया. ठीक आहे, तर पुढचं तुम्ही हेडिंग द्या संविधानात्मक पद्धती. संविधानात्मक पद्धती आता काय आहे हे आपण बघूया. लिहा. म्हणजे संविधानात्मक पद्धत म्हणजे अशी पद्धत जिला किंवा ज्यास संविधानात्मक कालव्यवस्थेत परवानगी दिलेली असते. संविधानात्मक पद्धत म्हणजे अशी पद्धत जी संविधानात्मक कालव्यवस्थेत परवानगी दिलेली असते. यात प्रार्थना, विनंती, अर्ज, याचिका, निषेध इत्यादींचा समावेश होतो. हे आपल्याला माहिती आहे, आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळ बघताना हे बघितलेलं आहे. पहिल्या टप्प्यात या पद्धतीचा वापर राष्ट्रवादी नेत्यांनी केला होता. ठीक आहे, यात प्रार्थना, विनंती, अर्ज, याचिका, निषेध यांचा समावेश असतो. पुढे लिहा. या पद्धतीस संस्थात्मक पद्धत असेही म्हणतात. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. संस्थात्मकला अंडरलाईन करा. संस्थात्मकला इंग्लिश मध्ये म्हणतात इन्स्टिट्यूशनलिझम. ठीक आहे, हा शब्द आपल्याला वारंवार पुढे जेव्हा आपण म्हणजे भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करतो तिथे वारंवार हे येतं. या पद्धतीस संस्थात्मक पद्धत असेही म्हणतात. यामध्ये राज्यसंस्था हा जो मराठी शब्द आहे त्याला इंग्लिश शब्द आहे स्टेट. ठीक आहे, स्टेट म्हणजे राज्यसंस्था. या पद्धतीमध्ये राज्यसंस्था विविध संस्था पुरवते किंवा विविध संस्थांची स्थापना करते. ठीक आहे, विविध संस्था पुरवते. जसे की आता जसे कीच्या पुढे डॅश करून नंबर 1 टाका. त्याला तुम्ही ABCD असं नाव दिलं तरी चालेल. जसे की मी परत एकदा सांगते की या पद्धतीस संस्थात्मक पद्धत असेही म्हणतात. यामध्ये राज्यसंस्था विविध संस्थांची स्थापना करते किंवा विविध संस्था पुरवते. म्हणजेच राज्यसंस्था विविध संस्था निर्माण करते आपल्या सोयीसाठी. ठीक आहे, तर नंबर 1 कुठली संस्था निर्माण करते, तर लोकांच्या मागण्या पुरवण्यासाठी विधिमंडळ किंवा कायदेमंडळ. विधिमंडळ हा हिंदी शब्द आहे, कायदेमंडळ हा मराठी शब्द आहे. कायदेमंडळ, विधिमंडळ किंवा स्थानिक सरकार. नंबर 2 प्रशासनाद्वारे लोकांचे सहभागित्व. नंबर 3 लिहा तक्रार निवारणासाठी मुक्त आणि न्याय्यला इंग्लिश मध्ये म्हणतात फ्री अँड फेअर. FAIR फेअर, फ्री अँड फेअर न्याय व्यवस्था. तक्रार निवारणासाठी मुक्त आणि न्याय्य. मुक्त म्हणजे की न्यायालय जी की कुठल्याही सरकारी दबावाशिवाय काम करतात, त्या अर्थाने मुक्त. ठीक आहे, तर मुक्त आणि न्याय व्यवस्था. ठीक आहे, पुढे लिहा
भारतात संविधानवाद हा आयात केलेला विचार आहे, जिचा उगम ब्रिटनमध्ये झाला आहे, हे आपल्यालाही माहिती आहे की ब्रिटिशांनी भारतात संविधान नामक व्यवस्था, ती संविधानात्मक पद्धत ब्रिटिशांनी आणलेली आहे. भारताने हा आयात केलेला विचार आहे. भारतात ती वसाहतवादी मालकांनी ती म्हणजे संविधानात्मक पद्धत. भारतात ती वसाहतवादी मालकांनी रुजवली. म्हणजे जे वसाहतवादी मालक म्हणजेच ब्रिटिशांनी भारतात संविधानात्मक पद्धत रुजवली, हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी भारतात अनेक आधुनिक संस्था आणल्या, जसे की कायद्याचे राज्य, रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य, आधुनिक न्याय संस्था किंवा न्याय व्यवस्था, नागरी सेवा. आपल्याला माहिती आहे सिव्हिल सर्व्हिसेस भारतात कोणी आणल्या? ब्रिटिशांनी आणल्या. नागरी सेवेला सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतात. असेंब्लीज म्हणजे विधानमंडळ किंवा विधान परिषदा, ह्या सुद्धा भारतात आपल्याला माहिती आहे ब्रिटिशांनी आणल्या. ठीक आहे, पुढे लिहा. ब्रिटिशांनी भारतावर फक्त बलप्रयोगात्मक पद्धतीचा वापर करूनच शासन केले नाही, तर ब्रिटिशांनी भारतावर फक्त बलप्रयोगात्मक पद्धतींचा वापर करूनच शासन केले नाही, तर त्यांनी भारतीयांसाठी काही चांगल्या कृती करून आपले आधिपत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पुढे लिहा. ब्रिटिश शासनास वैधता प्राप्त करून देण्यासाठी वैधता म्हणजे वैध असणं. वैधतेला इंग्रजी शब्द आहे लेजिटिमसी. आपण सेक्शन ए मध्ये हा लेजिटिमसी टॉपिक डिटेलमध्ये बघितला आहे. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, अत्यंत महत्त्वाचा शब्द. पॉलिटिकल सायन्सचे उत्तर लिखाण करताना हे असे जे संकल्पना असणारे शब्द आहेत, वैधता वगैरे, आधिपत्य, राजवट, शासन, रूल ऑफ लॉ, अशा या ज्या काही संकल्पना असतात त्या उत्तर लिखाणामध्ये वारंवार लिहिणं अपेक्षित असतं.
कारण त्यानेच आपलं उत्तर, ज्याला आपण स्टँडर्ड उत्तर म्हणतो ना किंवा काय मॉडेल उत्तर म्हणतो ना, त्या मॉडेल उत्तरात हे असे शब्द असणं खूप गरजेचं असतं. तर ब्रिटिश शासनास वैधता प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी भारतीयांना विधान परिषदेत आणि नंतर नागरी सेवेत सामील करून घेतले. ब्रिटिश शासनास वैधता प्राप्त करून देण्यासाठी ब्रिटिशांनी भारतीयांना विधान परिषदेत आणि नंतर नागरी सेवेत सामील करून घेतले, विशेषतः 1857च्या उठावानंतर. ठीक आहे. पुढे लिहा. भारताच्या संदर्भात ब्रिटिशांनी भारतीयांना सर्वप्रथम ठराव आणण्याची परवानगी दिली. म्हणजे हे काय म्हणतो आहोत आपण, आपल्याला हे माहिती आहे की ब्रिटिशांनी भारतीयांना विधान परिषदेत किंवा कायदेमंडळात समाविष्ट करून घेतलं. पण कायदेमंडळात समाविष्ट करून काय त्यांना लगेच सगळे अधिकार, भारतीय जे आपले निवडून जाणारे उमेदवार होते त्यांना लगेच सगळं देणं सुरू केलं का ब्रिटिशांनी? तर नाही. तर सर्वप्रथम त्यांना कशाची परवानगी दिली? त्यांना सर्वप्रथम फक्त ठराव आणण्याची परवानगी दिली. हे सगळं आपण वाचलेलं आहे. मग पुढे लिहा. ठराव आणण्याची परवानगी दिली. नंतर भारतीयांना कायदेमंडळाच्या मंचावर किंवा कायदेमंडळाच्या मंचावर किंवा कायदेमंडळात प्रश्न विचारण्याची अर्थसंकल्पावर चर्चा करण्याची परवानगी दिली. हे आपल्याला माहिती आहे की भारतीय जे आपले निवडून जात होते लोकप्रतिनिधी, त्यांना काही सरसकट सगळे अधिकार ब्रिटिशांनी दिले नव्हते. टप्प्याटप्प्यांनी त्यांना अधिकार दिले गेले होते. अर्थसंकल्पावर चर्चा करण्याची परवानगी दिली. बरोबर, हे माहिती आपल्याला. पुढे लिहा. संविधानात्मक पद्धती या प्रत्यक्ष किंवा थेट कृती म्हणजे डायरेक्ट ऍक्शन, थेट कृतीपेक्षा वेगळ्या आहेत, ज्यामध्ये सत्याग्रह, म्हणजे संविधानात्मक पद्धती कुठल्या कुठल्या आहेत ते आपण बघतो आहे. संविधानात्मक पद्धती या प्रत्यक्ष किंवा थेट कृतीपेक्षा वेगळ्या आहेत, ज्यात सत्याग्रह, धरणे किंवा हरताळ, आपण म्हणतो ना हरताळ पुकारला होता त्यांनी, तर धरणे म्हणजे आंदोलन, धरणे किंवा हडताळ, दहशतवाद, विद्रोह, हे सगळं कॉमा देऊन लिहायचं. सत्याग्रह, धरणे,
ऑब्लिक हरताळ, हरताळ किंवा कॉमा, परत पुढे कॉमा दहशतवाद, कॉमा विद्रोह, कॉमा बहिष्कार, कॉमा असहकार, पुढे पॅसिव्ह प्रतिरोध, पॅसिव्ह प्रतिरोध म्हणजे पॅसिव्ह म्हणजे जसं आपल्याला माहिती ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय आणि पॅसिव्ह म्हणजे सक्रियपणे नाही पण तरी सुद्धा विरोध मात्र करायचा. ठीक आहे, तर पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह. तर तसं पॅसिव्ह प्रतिरोध किंवा असक्रिय प्रतिरोध, परकीय आक्रमणास मदत, परकीय आक्रमणास मदत, गुन्हेगारी कृत्य इत्यादींचा समावेश होतो. संविधानात्मक पद्धती कुठल्या कुठल्या आपल्याला माहिती आहे. सत्याग्रहाचा मार्ग आहे, त्याच्यानंतर आंदोलन करणं शांततापूर्ण मार्गाने, अहिंसक मार्गाने आंदोलन करणं, हरताळ करणं, त्याच्यानंतर विद्रोह करणं की एखादा कायदा आहे त्याच्या विरोधात उभं राहणं, बहिष्कार जसं आपल्याला माहिती आहे की परदेशी जो माल होता, परदेशी ज्या वस्तू होत्या त्याच्यावर बहिष्कार टाकला होता, असहकार जे ब्रिटिश सरकारचे जे कायदे होते जे अन्यायपूर्ण होते त्या कायद्याला आम्ही म्हणजे त्या कायद्याला आम्ही सहकार्य करणार नाही म्हणून असहकार केला होता आपण. काही ज्या गोष्टी अशा होत्या ज्याला आपण विरोध केला होता. पॅसिव्ह प्रतिरोध म्हणजे असक्रिय पद्धतीने विरोध केला होता. काही जणांनी परकीय आक्रमणास मदत केली होती जसं आपल्याला माहिती सुभाषचंद्र बोस यांनी वगैरे वगैरे. तर गुन्हेगारी कृत्य, तर ह्या सगळ्या गोष्टींचा संविधानात्मक पद्धतीमध्ये समावेश होतो. आता याविषयी मतमतांतर आहे. कोणी यातल्या काही मुद्द्यांना काही जण संविधानात्मक म्हणतील, काही जण नाही म्हणतील, पण एक ओव्हरऑल आपण जो बघितलेला आहे की त्या कालखंडात जो काँग्रेसचा जो मवाळ कालखंड होता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सुरुवातीचा, त्या काळात कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या देशात स्वातंत्र्य चळवळी अंतर्गत सुरू झाल्या त्या सगळ्या आपण इथे एकत्रितपणे या वाक्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. ठीक आहे, तर हे आपण बेसिक इंट्रोडक्शन बघितलं संविधानवाद या मुद्द्याचं. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे बघणार आहोत की या पद्धतीचा वापर आपण का केला. म्हणजे जे आपण म्हणतो की सुरुवातीच्या काळात आपले जे राष्ट्रवादी नेते होते जे की उदारवादी विचारांचे होते त्यांनी या संविधानात्मक पद्धतींचा वापर का केला, त्याच्यामागे काय कारण होतं, काय वैचारिक कारण होतं, काय धोरणात्मक कारण होतं, काय रणनीती होती, काय व्यावहारिक दृष्टिकोन त्याच्या मागे होता, हे सगळं त्या विविध विचारवंतांची त्या कालखंडातल्या जे या संविधानात्मक चळवळीचा वापर करत होते त्यांची मतं त्यांचे विचार आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत.